ला सगळं चकाचक झालेलं आहे. इथे चूल मांडली. बिर्याणी वय चालेल की शिजूयात की. आणि इथंच ठेवा म्हणजे इथलं इथं. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. छान अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातसुद्धा झालेली आहे. आणि त्यासोबत स्वयंपाक आवरलेला आहे. आशू गेली आहे कॉलेजला. आहोंची आहे आज सुट्टी आणि त्यामुळे सगळी कामं जरा थोडीशी निवांत चालू आहेत. तर आजचा छान असा मेनू आहे. बटाट्याची भाजी केलेली आहे, तिखट बटाटा आणि चपाती. तर सध्या घेतलेला आहे जेवायला. तर सर्वात आधी जेवण करायला या मंडळी. आणि आता मस्त जेवण करून घेतो. आणि उद्या आहे सुहासनी, तर त्याचा बाजार वगैरे आणायचा आहे. तर ती थोडीशी गडबड राहणार आहे. तर ते सगळं आज मी म्हणजे करून घेणार आहे. थोडीशी साफसफाई पण आहे आणि बाजार पण, पुन्हा ते भाजी वगैरे सगळं नीट करणं हे करणं. तर त्याची माझी गडबड असणार आहे. तर चला आता जेवण करते आणि पटकन आवरते आणि निघते बाजार करायला. तर या मंडळी जेवण करायला. तुमच्या ब्लॅकी दादाची झोप बघा, रस्त्यातच झोपलाय गारव्याला. आणि झोपलाय बघा कसा, आणि एकदम गाढ झोपलाय ब्लॅकी. काहीच नाही ब्लॅकी. मंडळी चला, चहा झालेला आहे आणि आता निघालो आहोत बाजार आणायला. जो उद्याच्या सुहासनींसाठी लागणार आहे, तर तो बाजार आणण्यासाठी निघालो आहोत. चहा वगैरे आवडलं आणि आता चला येतो घेऊन लगेच. क्वीन्सला गेलो भाजी घेण्यासाठी, भाजी मिळाली नाही. तिथून पाचवडला आलो, पाचवडलाही मिळाली नाही. आता पाचवडवरून निघालो आहोत वाईला. आणि आता वाईला जर भेटली तर ठीक, नाही तर मग मेथीची भाजी कॅन्सल होईल. बाकी मग कोथिंबीर वगैरे म्हणजे बाकीचं जे आहे भाजीचं, तर ते घेता येईल. लिंबा वगैरे घ्यायचे आहेत तर ते घेता येईल. पत्रावळी द्रोण वगैरे ते सगळं घेतलेलं आहे. तर आता बघूयात. चला आता निघालो आहो वाईला. आता बेहाळीपर्यंत आलो आहोत आणि बघूयात आता तिथे तरी म्हणजे भाजी मिळते की नाही. ते मेथीची भाजी म्हणजे सुहासनींना ताटाला लावायला लागतेच आणि मिळाली तर खूप बरं होईल. बघूयात काय होतं. अखेर वाईला आलो आणि बाजार समितीमध्ये आलो आणि तिथे सगळी भाजी मिळाली. आता भाजी सगळी घेतलेली आहे आणि आता निघालो आहोत घरी. तर चला घरी जाऊन भाजी नीट करायची. पुन्हा पाणी येईल. अजून साफसफाई बाहेरची थोडीशी बाकी आहे. मुलांना सांगितले, आशूला आणि चैतन्याला, दोघांचं चालू आहे काम. कॉल केलं होतं तर म्हटले चालू आहे म्हणून. तर मग आता चला निघतो आहोत घरी. महत्त्वाचं हे काम झालेलं आहे. शेवटी वाईला यावं लागलं. सगळं चकाचक झालेलं आहे. इथे चूल मांडली. बिर्याणी वय चालेल की शिजूयात की. आणि इथंच ठेवा म्हणजे इथलं इथं. हां परत नाही ना आणायचं. शिजू की, शिजवायचंय म्हटलंस ना आता तूच. हो की, पण मग राहिलं पाहिजे ना असं. कशाला टाकतेस, पेटवायला होईल की सकाळचं येड्या. असू दे, ते मोडीला द्यायचं. हे बघ इथं घेतली चूल वर. ऐक की, हो की तव वर घेतली. चिमट्या असू दे ना इथं. लय छान आहेस. द्यायचा आहे कलर. आता लाईट गेली ना, तर हे पुसायचं आहे फक्त. आणि हे सगळं स्वच्छ झालं. इथे उद्या कागद टाकायचं आणि इथे बसायचं पुरणपोळी करायला. चला हे आवरलेलं आहे आणि आता आवरायचं आहे घरातलं म्हणजेच भाजीचं वगैरे. तर आता ते नीट करून घेते. जी आणलेली पिशवी आहे ती तशीच ठेवलेली आहे. लाईट गेली. आता लाईट कधी येईल माहीत नाही, येईल तेव्हा खरं. तर चला आता घरातलं आवरते. ही बाई, ही सुहासनींची तयारी काय खरं नाही. माझं नारळ सोलून ठेवलेले आहेत, खोबरं आणलेलं आहे. अजून स्वयंपाकाचा तर काहीच पत्ता नाही आहे. स्वयंपाक आवरायचा आहे. कट्टा असा अर्धा साफ आहे आणि अर्ध्यावर पसार आहे. इकडे भांडे आहेत. तर चला आवरते. आणि हा इकडे खाली हा पसारा आहे. भाजी आणलेली तशीच ठेवलेली होती मगाशी. आणि पत्रावळी द्रोण वगैरे आणलेलं ते तसंच आहे. केळी पण तशीच ठेवलेली. आता हे सगळं व्यवस्थित भरून ठेवते, भाजी नीट करून ठेवते. बाहेरचं काम आत्ता झालेलं आहे महत्त्वाचं म्हणजे. तर आता
जे घरातलं आहे ते आवरून घेते. आता आशुताईंना सांगते थोडासा स्वयंपाक काहीतरी पटकन आवर. आशुताई, आजचा स्वयंपाक थोडासा छोटासा तुमच्याकडे आहे, तर तुम्ही काहीतरी शॉर्टबट स्वीट बनवा, मी ते बाकीचं आवरून घेते. आशुताई माझ्याकडे असं रागात बघतात, मी नाही करणार म्हणतात. मग भाजी नीट कर, मी आवरते, स्वयंपाक हे करून घेते. नाही नाही, सांगते तिला हो, म्हणजे काम आवरायला हे करायला पाहिजे ना, असं. भांडणं झाली की डोक्यात तिकडं. तुम्हाला आज मसाले भात चालेल का? मग काय पाहिजे तुम्हाला? काय बी 2 चपाती आणि भाकरी. चपाती ती करणार नाही, होय ग? चपाती करशील? कणिक मळून देते, कणिक मळून देते की. तू उठ आता तिथली पहिली. तर चला, काम पडलंय, आवरून घेते. वाजले आहेत 7:45 वाजलेत आशू. पटपट आता पहिलं हे भाजीचं सगळं हे उचलून ठेवते, सगळं आवरते आणि मग तुमच्याशी बोलते. चला, मला थोडा वेळ द्या, मी ते सगळं आवरून घेते आणि मग पुन्हा गप्पा मारूयात. माझं काम चालू आहे, तर मला सगळ्यात मोठा मदतनीस तुम्हाला मी दाखवते. बघा, स्नो स्नो माईला मदत करू लागतो. हां, बघा बघा कुठे जाऊन बसलाय. स्नो, चल भारे ये. पिशवी मोकळी झाली भाजीची, तर त्याच्यामध्ये जाऊन बसलाय. स्नो स्नो आता लबाड्या, चल भारे ये बाहेर, चल चल लवकर. कसं बसलं बघा की जाऊन. चला उचला पिशवी, पार्सल जाऊ द्या, पार्सल पार्सल जाऊ द्या बाहेर. निघेल का तो त्यातून? भाऊ चले ये बाहेर, चल. आधीच माझा पसारा उचलायचं चाललंय, काम आवरायचं चाललंय, त्याच्यामध्ये हा काम मला उरकू लागायला आलाय की नाही? हां आगाव. भाज्या नीट करून झालेल्या आहेत आणि आता जेवण करून घेतो. जेवण करते, मसाला बनवून घेते आणि जो हा पसारा पडलेला आहे, आता काय हे फक्त उचलून ठेवायचं आहे. पीठ एकात एक करून ठेवते आणि हा जो पसारा आहे तो आता उचलून घेते आणि मग झालं. मग लवकर म्हणजे आज लवकर आराम करायला पाहिजे, कारण उद्या सकाळी लवकर उठायचं आहे त्याच्यामुळे. तर चला आता जेवण करून घेते. या मंडळी जेवण करायला. इथे मसाला करायचं चाललेला आहे आणि छान असा आता हा मसाला परतून ठेवते, छान थंड होईल आणि मग बाकीचं हा पसारा राहिलेला आहे थोडा, तो पण बऱ्यापैकी मी उचलत घेतलेला आहे. वर टेबलवर कढीपत्ता ठेवला आहे आणून, कारण पहाटेची आमटी फोडणीला देणार तो कुठे तोडायला जाणार म्हणून आत्ताच आणून ठेवलं आहे. आणि आता हा जो राहिला नाही एवढा, हा थोडासा पसारा राहिलेला आहे, तो फक्त मग आता ठेवून घेते. पहिलं मसाल्याचं झालं की मग ते करून घेते. आणि स्नो बघा कसा बसला आहे, पिशवीतून निघाला, फिरला, दूध पिलं आणि आता जाऊन तिथे बसला आहे. स्नो स्नो ए बबडं, काय नाही, 1 नाही 2 नाही. मला मंडळी फ्रेश झालेली आहे थोडीशी, काम सगळं आवरलेलं आहे, सगळं जिथल्या तिथे गेलेलं आहे आणि सगळा पसारा जो तुम्ही मगाशी बघितला होता, इथे खूप सारा पसारा होता, तर तो सगळा पसारा उचललेला आहे. कट्ट्यावरचं सुद्धा सगळं आवरलेलं आहे आणि सगळं जिथल्या तिथे म्हणजे केलेलं आहे. मसाला फक्त थंड होतं म्हणून थोडा वेळ थांबले. मसाला थंड झाला की मग फ्रीजमध्ये ठेवून घेईन. आणि आता वाजले आहेत 11. लवकर आवरलेलं आहे, तर आज लवकर आराम करायचा विचार आहे, कारण उद्या सकाळी लवकर उठायचं अशा पद्धतीत. तर सगळं झालेलं आहे. आता फरशी आता आज हे केली होती, परत आता उद्या सुहासनींच्या आधी पुन्हा एकदा पुसून घ्यावी लागेल. तर ते सगळं आता मग उद्याची कामं. आणि आता वेळ झाली आहे आरामाची, म्हणजेच हा व्हिडिओ इथे थांबवण्याची. तर सकाळ कशी म्हणजे कधी हे होतं आणि कधी उरकतं आहे, कधी सुहासनी पार पडत आहेत, असंच आता डोक्यात तोच फक्त विचार आहे, बाकी काहीच नाही आहे. तर
इथपर्यंत तयारी तर झालेली आहे. आता उद्या सुहासनींचं उद्या उरकून घेऊया. तर चला, वेळ झाली आहे आरामाची. व्हिडिओ मी इथेच थांबवते. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि त्यासोबत असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा.